आता ना हे ब्लाऊज 8 दिवस झाले कट करून ठेवलं होतं. याला काही वेळच भेटत नव्हता शिवून घ्यायला. म्हटलं आज आता शिवून घ्यावं, पण त्याच्या अगोदर बाकीचे कामं करायचे राहिले ते समोर मी सांगणारच आहे तुम्हाला. सकाळी मस्त मुगाचं मेदगं बनवलं होतं. मिरच्या कापून बनवलं, आमच्याकडे त्याला मेदगंच बोलतात. आणि असं बनवलं तर खूप छान लागते. मुलांना कसं आहे, मी जास्त कडधान्यच देते, कधी भाजीपाला पण देते, पण त्यांना कडधान्य आवडतं तर मग मी जास्त करून देत असते. मुलांना आवडीने खाते. तर मग चपाती बनवून दिल्या होत्या, भाजी बनवून झाली, चपात्या बनवून झाल्या. मग त्यांचा टिफिन भरला. टिफिन भरून झाल्याच्यानंतर दूध गरम केलं, लगेच मुलांना दिलं प्यायला. मुलाचं आवरलं नव्हतं, मग मुलगीचं आवरलं होतं. तिच्या वेण्या वगैरे बांधल्या, तिला खायला दिलं आणि स्कूलमध्ये नेऊन घातलं जिथं बस येते तिथे. आणि हे रात्रीचं बेसन उरलं होतं. मग मुलगी सांगून गेलेली मला भाकरी बनव म्हणून बेसनच्या. मग भाकर बनवून घेतली बेसनाच्या. म्हणलं आता भरपूर उरलेलं होतं, थोडं तिखट टाकलं आणि थोडं मीठ टाकून बनवून घेतल्या भाकरी. आपल्या नॉर्मल भाकरीसारख्याच भाकरी बनवून घ्यावं लागत्या, फक्त त्याच्यामध्ये बेसन ॲड करायचे. आणि आता ह्या ब्लाऊजवर वळूया. आता ब्लाऊज राहिलं होतं तसंच मी कट करून ठेवलं होतं. म्हटलं आज शिवण उद्या शिवण, आज शिवण उद्या शिवण, काही वेळच भेटला नाही शिवायला. मग आज मुलं गेले स्कूलला तर मग मी शिवून घेतलं. म्हटलं कसं आहे, लेकरं आल्याच्यानंतर मग त्यांच्याच गोंधळमध्ये राहतोय दिवस. मग असं ब्लाऊज मी शिवून घेतलं होतं. पाठीमागचा गोल गळा केला होता आणि कटोरीचं शिवलं होतं, डबल कटोरीचं शिवलं होतं. आता ही रक्षाबंधनची साडी आहे. परत मग म्हटलं गावी जायचं असलं तर मग घाईच होतं, शिवणं व्यवस्थित बिघडायची भीती वाटते, म्हणून आरामशीर शिवून घेतलं. आणि मुलाला घेऊन आले मुलाला. आणि नंतर मग जेवण वगैरे केलं आणि यांचं टी व्ही बघण्यातच बिझी होते. आता चला भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.